दहीहंडी उत्सव म्हणजे एकतेचा संदेश देणारा उत्सव आणि ही संकल्पना लक्षात घेत सुधाकर घारे कर्जत सोबतच खालापूर तालुक्यातही सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करतात। खोपोली येथील जनता विद्यालयाच्या मैदानात झालेला हा दहीहंडी उत्सव आणि तेथे हजारोच्या संख्येने जमलेला जनसमुदाय साक्ष देत होता ती सुधाकर घारे यांच्या वाढत्या लोकप्रियतेची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला व भावी आमदार म्हणून चर्चेत असलेल्या सुधाकर घारे यांनी आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे व नागरिकांचे स्वागत केले। ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला प्रथम पारितोषिक 2,22,222 रुपयाचे होते। त्यामुळे ही दहीहंडी ही खालापूर तालुक्यातील सर्वात मोठे पारितोषिक असलेली दहीहंडी असल्याचेही सांगितले जाते। या भव्य दिव्य दहीहंडीसाठी रायगड, मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज पथकांनी उपस्थिती दर्शवली, तर काहींनी भावी आमदार सुधाकर शेठ घारे अशी बॅनरबाजी केली व अनेक पथकांनी सलामीच्या पारितोषिकाचा मानही पटकावला। या सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज कार्यकर्ते, कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृती बालगुडे, शिवानी बावकर, शरयू सोनावणे यांनी आपली उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमाची शोभा वाढवली। आणि पारितोषिक आहे 15,555 रुपये रोख आणि सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत। मानवी मनोरे रचले जातात एकावरती एक असे अतिशय सुंदर असा प्रत्येक वर्षी सराव केला जातो। आपल्याला वाटतं तितका हा खेळ सोपा नाहीये। जिगर डेअरिंग काय असते या खेळामध्ये उतरल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतं आणि म्हणूनच तमाम गोविंदांच्या ज्या डेअरिंग करतात खरंच जय बजरंग खूप कौतुक आहे। यशस्वी सलामी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, एकावर एक मानवी मनोरे तसा प्रामाणिक प्रयत्न या जनता विद्यालयाच्या मैदानावरती सुधाभाऊ घारे यांच्या समोर डोळ्यांचं पारडं फिरणारा लवचिकतेचा क्षण, शरीराची लवचिक हालचाल आणि मला वाटतं जवळजवळ 1, 2, 3 सुंदर अशी सलामी, 7 थरांची सलामी या ठिकाणी आपण पाहतो आहोत। अतिशय सुंदर, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। 6ची सलामी आपण अनुभवतो आहोत। 1, 2, 3